बातम्यांचा वेगवान आढावा। न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं। न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला। ओडिशाच्या पुरी इथं 2024 या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांनी पुरी इथे सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहिला। मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागरिकांनी ओडिशाच्या भुवनेश्वर इथून सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहिला। दरम्यान ओडिशा इथल्या नागरिकांच्याकडून नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली। सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हैदराबादमध्ये सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केली। हैदराबाद येथील 2024 मधील शेवटच्या सूर्यास्ताची ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली। छत्तीसगडच्या रायपूर इथे 2024 शेवटच्या सूर्यास्ताची दृश्य पाहायला मिळाली। अतिशय नयनरम्य अशी दृश्य नागरिकांनी दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा नागरिकांनी 2024चा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी केली। यावेळेला सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताची दृश्य पाहण्याचा आनंद नागरिकांनी लुटला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जळगावमध्ये 1 लाख नागरिकांना एक दिवसीय मद्यप्राशन परवाना वितरित करण्यात आला आहे। दरम्यान मद्य विक्रीच्या संदर्भात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची माहिती सुद्धा विभागाकडून देण्यात आली आहे। कोकणातील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची मोठी पसंती मिळते। 31st साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झालेत। यावेळी समुद्र किनाऱ्यांवरच्या वॉटर स्पोर्ट्सला सर्वाधिक पसंती मिळते। नववर्षाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविक पंढरपुरात मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत। मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत। देशभरातील पर्यटक अलिबाग, नागाव, श्रीवर्धन, दिव्यागार या किनाऱ्यावर 31 डिसेंबरसाठी खास सेलिब्रेशन करता जमले आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यातही मोठ्या संख्येने दाखल झालेत। गोव्यात पर्यटकांची जबरदस्त गर्दी आहे। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बागा बीचवर मोठा जल्लोष आणि खास पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। राज्यभरातून पर्यटक गोव्यात दाखल झाले असून पर्यटक विविध सफरींचा आनंद घेत आहेत। जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याच्या दरम्यान असलेल्या हॉटेल्समध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अतिशय सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यावेळी खवय्ये स्वादिष्ट भोजनावर ताव मारताना दिसतात। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोणावळा सुद्धा हाऊसफुल झालाय। मात्र लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंटवर पर्यटकांना बंदी करण्यात आल्यानं अनेक पर्यटकांनी शिवकालीन लोहगड किल्ल्याचा पर्याय निवडला। लोणावळ्यात वनविभागानं लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांना बंदी केल्यानं काहीशी नाराजी पर्यटक व्यक्त करतायत। पर्यटकांच्या स्वागतासाठी एकीकडे लोणावळ्यातील हॉटेल रिसॉर्ट गजबजलेत, पण टायगर पॉइंटवर मात्र शांतता पाहायला मिळते। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 35 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। या ठिकाणी 800 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात असून वाहनांची सुद्धा तपासणी केली जाते। मावळमधील पर्यटन स्थळांवर असलेल्या पर्यटकांसाठी लोणावळा पोलिसांनी महत्त्वाची सूचना दिली आहे। वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवू नका, हॉटेल्स रिसॉर्टमध्ये धांगडधिंगा घालू नका अशी तंबी पोलिसांनी दिली आहे। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मुंबईत जगभरातून पर्यटक आल्याचं पाहायला मिळत आहे। सागरी सफरीचा आनंद घेत पर्यटकांनी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसरात नागरिकांची विशेष गर्दी दिसते आहे। 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी नागपुरात लांब पोळ्या तयार केल्या जात आहेत। 31st पार्टीत मटण आणि लांब पोळ्यांना विशेष मागणी असते। 150 वर्षांपासून नागपूरसह विदर्भात या लांब पोळ्यांची खास संस्कृती जपली जाते। नववर्षाच्या स्वागताची शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली आहे।
तब्बल 4 टन फुलांपासून साई मंदिराला खास सजावट करण्यात आली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शेगावात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज गजानन महाराज यांचं मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं असणार आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा इथे पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात कोट्यावधींच्या मच्छीची उलाढाल होतीये. 31 डिसेंबरच्या निमित्तानं तर तेजी असतानाही खवय्ये ताज्या मच्छीला पसंती देत आहेत. अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आहे. स्वामींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागपूरकर सुद्धा सज्ज आहेत. अशात मटण आणि प्रसिद्ध लांब पोळ्यांना विशेष मागणी असते. पारंपरिक पद्धतीनं या लांब पोळ्या तयार केल्या जातात. 150 वर्षांची ही परंपरा आहे. नागपूरसह विदर्भात मटक्यावरती या लांब पोळ्या तयार केल्या जातात. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळे बेत जे आहेत ते आखले जातात. मात्र ज्यावेळी विचार नागपूरचा येतो त्यावेळी नागपूरमध्ये नवीन वर्षाचा बेत साजरा करत असताना वेगवेगळ्या काही प्रथा परंपरा ज्या आहेत त्या नागपूरकरांना जोपासून ठेवलेल्या आहेत. आणि त्यातली एक प्रथम परंपरा म्हणजे मांडे असते, ज्या माठावरच्या पोळ्या म्हणून यायला पाहिलं जातं. याला रुमाली रोटी देखील अशा वेगवेगळ्या नावांनी जे आहे ते ओळखलं जातं. विशेष करून जे खवय्ये असतात, जे नॉनव्हेज किंवा व्हेज खवय्ये असतात, त्यांना पोळीऐवजी या रुमाली रोटी खाण्याचा जो आहे तो आजच्या दिवसाचा बेत असतो. त्यामुळे अगदी सकाळीपासून जे आहे ते आपण पाहतो की शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहेत ते या लांब रोटी बनविण्याला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. नेमकी कशी असते ही लांब रोटी हे इथं बनवणाऱ्या कलाकारांकडून जाणून घेऊया. मला सांगा, ही लांब रोटी म्हणजे काय असतं? ही बनवण्यासाठी किती मेहनत तुम्हाला घ्यावं लागतं? भरपूर मेहनत लागते. साधं पीठ असते गव्हाचं, जे आपण साधी पोळी बनवतो तेच पीठ असते, पण थोडस जाडसर पिसावं लागतं त्याला. बरं, फक्त नागपुरातून ऑर्डर येतात की इतर भागातून सुद्धा येतात? बाहेर गावी पण जातात, जसं मुंबई, पुणा. लोकांच्या पसंतीत उतरते का? साधारणतः नॉनव्हेज सोबत ही पोळी खाण्याचा प्रकार आहे? नॉनव्हेज नाही, व्हेज पण. व्हेज वाल्यांसाठी पण आहे पोळी, जसं पाटोळी भाजी, पनीर भाजी, स्वीट मध्ये खीर, बासुंदी, याच्या सोबत पण खाऊ शकतो. नक्कीच आपण पाहतो की प्रत्येक प्रदेशाची जी आहे ती वेगवेगळी खाद्य संस्कृती असतं. नागपूरच्या खाद्य संस्कृतीचा या लांब रोट्या जो आहे तो अविभाज्य अंग. आज नवीन वर्षाचं सेलिब्रेशन साजरा करत असताना जे आहे ते पोळ्यांऐवजी जे आहे ती या लांब रोट्याला पसंती जी आहे ती नागपूरकर देत आहे. फक्त नागपूरकर नाही तर महाराष्ट्रातल्या विविध भागातून जे आहे ते त्यांना आज या लांब रोट्यांसाठीचे ऑर्डर आल्याचं देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी करतायत. अशातच नाशिकला आलेले पर्यटक धार्मिक पर्यटनाच्या सोबतच वाईन कॅपिटल असलेल्या नाशिकमधल्या सुला विनीयार्डला सुद्धा पसंती देत आहेत. सहकुटुंब सहपरिवार लोक इथे आल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांनी त्र्यंबकेश्वर, पंचवटी इथे धार्मिक पर्यटन केल्यानंतर नाशिकच्या सुला विनीयार्डमध्ये वाईन टेस्टिंग आणि थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागायतदार मोठ्या प्रमाणात आहेत आणि या द्राक्षांपासूनच वाईन तयार केली जाते. इथे तयार केलेली वाईन ही जगप्रसिद्ध आहे. गुलाबी थंडी आणि सोबत सुलाची वाईन हा पर्यटकांच्या खास पसंतीचा विषय. माहौल बहुत अच्छा है. एक तो ठंड भी अच्छी है बॉम्बे से ज़्यादा. हम बॉम्बे से हैं. हम यहाँ न्यू ईयर मनाने आए हैं पूरे फैमिली के साथ. हम 20-25 जन आए हैं. मेरा बेटा भी यूएसए से आया है, बेटी भी आई है जस्ट फॉर न्यू ईयर. हम यहाँ न्यू ईयर मनाने आए हैं और स्पेशली सुला वाइन तो बहुत ही मज़ा आया है. बहुत ही मस्त माहौल है. प्लेझेंट, खूप सुंदर वाटतंय. म्हणजे मुंबईवरनं एस्केप वाटतंय. खूप मस्त थंड वातावरण आणि सुला वाईन्स, इथले वाईन टेस्टिंग्स आणि फूड अँड एव्हरीथिंग इज व्हेरी नाईस. आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रीट याचिका दाखल केली आहे. मंत्री धनंजय देशमुख यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली. राजकीय हेतूनं माझ्यावर आरोप होत आहेत, तर देशमुख हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. दोषी आढळल्यास मी शिक्षा भोगायला तयार आहे, असं वाल्मिक कराडनं शरण येण्यापूर्वी जारी केलेल्या एका व्हिडिओत म्हटलं आहे. वाल्मिक कराडच्याबद्दल दाखवलेल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. कराड पुण्यातच असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड सोलापूरला देवदर्शनासाठी गेला होता, असा दावा वाल्मिक कराडच्या समर्थकांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. मंडळी, आज 31 डिसेंबर 2024.